संतोषी पाणी. थँक्यू. हे काय आहे? आंबाडी. अंबाडी. छान होतं. अहो तुमच्यासाठी खायला काय बनवू? काय पण? ओके. काय बनवू? हां, आमच्या घरासाठी बनवते पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता, भाकरीचा चमा. आजच्या काळात पिझ्झा, बर्गर आणि पास्ता खाणारी पिढी कदाचित हा नाश्ता विसरली आहे, पण एकेकाळी हा नाश्ता मराठवाड्यातील अनेक घरांचा आधार होता. चला तर मग आज बनवूया आपल्या आजीची आताची आठवण, मराठमोळा भाकरीचा चमा. आणि आपल्या या पारंपरिक नाश्त्याची सुरुवात करूया. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल, भाकरीचा चमा म्हणजे काय? तर जुन्या काळी मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती वारंवार निर्माण व्हायची. अन्नधान्याची कमतरता असायची. त्यामुळे रात्री उरलेली भाकरी वाया जाऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी तिच्यापासून एक अप्रतिम आणि पौष्टिक नाश्ता तयार केला आणि त्याचं नाव होतं भाकरीचा चमा. शिळी भाकरी मऊ व्हावी, सहज पचावी आणि चवदार लागावी म्हणून तिला फोडणी देऊन हा पदार्थ तयार केला जायचा. हा फक्त नाश्ता नव्हता, तर आपल्या पूर्वजांच्या संघर्षाची आणि शहाणपणाची गोष्ट होती. तर चला आपण पाहूया यासाठी लागणारे साहित्य. शेंगदाणे, डाळ, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ आणि या चण्याची खास चव वाढवणारी म्हणजेच आमचा घरगुती पारंपरिक काळा मसाला. भाकरीचा चमा प्लेटमध्ये वाढूया. सोबतच कांदा, कैरीचं लोणचं, थंडगार दही आणि आवडत असेल तर काकडी, कोबी किंवा शेव देखील देऊ शकता. असा हा साधा, पौष्टिक आणि आपल्या मातीतील नाश्ता. नवऱ्याला माझ्या हाताने हा मराठमोळा भाकरीचा चमा खाऊ घालते. पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद. अहो नाश्ता. हे काय? तुमच्या आवडीचा भाकरीचा चमा. अहो हा? आता तरी काढा.